ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाशिकमध्ये कालपासून पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी मात्र कायम असल्याचं बघायला मिळतंय। आपण या ठिकाणी बघतोय की काल नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। आज देखील गंगापूर धरणातनं जवळपास 4060 एवढ्या क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती आज देखील कायम आहे। नाशिकमध्ये आज देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दुपारनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे। देशभरातून येणारे जे भाविक आहेत, जे पर्यटक आहेत, जे या ठिकाणी गोदाघाट परिसरामध्ये धार्मिक विधीसाठी येत असतात, त्यांना मात्र गोदाघाट परिसराच्या बाजूला काठावर आपले धार्मिक विधी जे आहेत ते पार पाडावे लागतात। गोदाघाट परिसरात असलेल्या दुतोंड्या मारुतीचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी मारुतीच्या जवळपास गुडघ्याच्या वर पाण्याची पातळी आहे। आज देखील पावसाचा अलर्ट आहे। गंगापूर धरणातनं आज देखील पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो आणि या परिस्थितीमध्ये गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी ही आज देखील वाढण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना, येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।